शाळा गळते पण आम्हाला कळत नाही. ती शाळा कित्येक शाळा शेवटचा श्वास घेत आहेत, पडीक झालेले आहेत, कधी मोडून पडतील सांगू शकत नाही. म्हणजे आमच्या गावचं भविष्य कधी दडपेल तिथे. ऐका, ही सत्य परिस्थिती आहे. आज खऱ्या अर्थानं त्या सोन्याची, त्या दानाची, त्या पैशाची गरज कुठे आहे? कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं ना, दचमा करू नका, काहीतरी आपला डोका लावू नका. कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा माणसाला वाचवणारे हॉस्पिटलच मोकळे होते आणि खुले होते आणि उघडे होते. काय माऊली? कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळं बंद होतं त्यावेळेला माणसांना वाचवणारे हॉस्पिटल, दवाखानेच उघडे होते ना. आमची धाव कुठे होती? आमची पळापळ कुठे होती? आम्ही कशाचा आश्रय घेतला होता? आम्ही कशाचा आधार घेतला होता? कशाच्या आधारावर आम्ही त्या ठिकाणी कार्य करत होतो? आज सरकारी दवाखान्यांची अवस्था काय आहे बरं? काय अवस्था आहे? तापाची गोळी येतं, थंडीची नाही ना, थंडीची येतं, डोक्याची नाही. जुलाब व्हायच्या गोळ्या जुलाब थांबाच्या संपल्या. काय अवस्था आहे? मग त्या पैशाची गरज आज कुठे आहे? आम्हाला परमार्थ कळलाच नाही, आम्हाला देवपूजा कळलीच नाही, आम्हाला कसं जगावं कसं वागावं कळलंच नाही. पूर्वी मुलं आहेत ना, मुलं एकदम स्वतंत्र होती. आज पण कधीतरी आम्हाला मामाची आठवण झाली ना, मामाच्या गावाची आठवण झाली ना, की आठवतात तिथली करवंद, तिथली जांभळा आणि तिथले आंबे. एकदा मामाकडे राहायला गेलं ना, तिकडनं मावशीची मुलं यायची, इकडनं आम्ही जायचो, तिकडनं मामाची मुलं. काय दादा खरं की खोटं आहे? गेल्यानंतर 4-4, 5-5 दिवस हालत नव्हतो तिथल्या. आणि एकदा गेल्यानंतर मग ती पोरं आम्हाला त्यांच्या जंगलामध्ये घेऊन जायची, कुठेतरी राणामाळामध्ये घेऊन जायची. आज रानात असलेली करवंद ह्या मुलांची आतुरतेने वाट पाहतात, पण त्यांच्या हातून मोबाईल सुटत नाही. आई वडील त्यांना फ्री सोडत नाही. बाय खरंय की खोटं आहे? शाळा संपली का क्लास चालू, क्लास संपला का घरचा अभ्यास चालू, घरचा अभ्यास करता करता कधी झोपला पोर पत्ता लागत नाही. काय अवस्था आहे? त्या जांभळाची झाडं आमची आतुरतेने वाट पाहतायत, ती आंब्याची झाडं आमची आतुरतेने वाट पाहतायत. स्वतंत्र नाही राहिलो. आम्ही बंदिस्त झालोय, आम्ही बांधलोय. आणि म्हणून त्यावेळेला मुलं मोकळी होती, बिनधास्त स्वतंत्र होती. त्यांची ती अभ्यास करायची, त्यांचं ते जसं ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे करायचं, जे काय असेल ते. त्यांची ती शाळेत जायची. नाही एखाद्या शाळेत गेला ना, शिक्षक 4 पोरांना पाठवायचे घरी, जरा त्याला घेऊन या. आणि मग 2 हात पकडायचे, 2 पाय पकडायचे, चालले त्याची पालखी शाळेत. काय खरंय की खोटं आहे? आज ठीक आहे, हरकत नाही, आपलं भविष्य आहे ते, आपल्या वंशाचे दिवे आहेत ते, म्हातारपणाची काठी आहे, तेवढा आधार आपण दिला पाहिजे, तेवढं संगोपन, त्यांचे संस्कार, तेवढं मार्गदर्शन, त्यांचं शिक्षण आम्ही केलं पाहिजे. विशेष करून तेवढं लक्ष आम्ही दिलं पाहिजे. पण खंत अशी वाटते, ज्याची मुलं आज परदेशामध्ये शिकतात ना, त्याच्या आई वडील वृद्धाश्रमात आहेत. सगळ्यांचेच नाहीत, पण काही आहेत. आम्ही आमच्या भविष्याची काळजी करतोय. आमच्या मुलांनी आम्हाला सांभाळावं असं प्रत्येक आई वडिलाला वाटतंय की नाही? प्रत्येक आई वडिलाला वाटतंय की आमच्या मुलांनी आम्हाला सांभाळावं, आमच्या मुलांनी आमची म्हातारपणाची काठी व्हावी. तुम्ही जे करताय ना, भविष्यात तुमच्या वाट्याला तेच येणार आहे. कारण आपण विसरू, देव कधी विसरत नाही. आपण विसरू, काही गोष्टी आपल्या डोळ्या खालून जातील, आपल्या नजरेआड जातील. देवाच्या नजरेआड अशी एकही गोष्ट जात नाही, एकही नाही. काय बदल झालाय आमच्यामध्ये? काय फरक झालाय आमच्यामध्ये? आम्ही बदललो, आम्ही खूप प्रगती केली. खरंच सांगा, प्रगती की अधोगती? प्रगती की अधोगती? आज लहान मुलं कमीत कमी 50% जास्त मुलांना आज डोळ्याचे, नजरेचे आजार झालेत. कारण काय? आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला जर कधीतरी जेवायला किरकिर करायला लागलो, रडायला लागलो, तर एका हातामध्ये आईच्या लाटणा असायचा. खरं की खोटं आहे? आणि एका हातामध्ये ताट असायचं. आम्ही कशाला हात लावायचो? ताटाला का लाटण्याला? लाटणा बघून ताट जवळ घ्यायचो, जर नाही घेऊ तर लाटणा पडेल.
आता जर मूल जेवत नसेल तर तुम्ही त्याला जेवावं म्हणून एकीकडे काय देता? जरा वाचा म्हणजे कळेल. तुम्ही अन्न खाताना जे पाहताना ते विचार तुमच्या अन्नाच्या द्वारे तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या मनाला स्पर्श करत असतात. आमची मुलं हँग झाल्यात, म्हणजे एवढी बद्ध झाल्यात, आम्हाला वाटतं हुशार आहेत, पण आतून ती बद्ध अवस्था झालेली, त्यांची बांधल्यासारखे झालेले, ते स्वतंत्र नाहीत. बघा ना काय अवस्था झाली काही ठिकाणी मुलांची. मग मनापासून विचार करा, प्रगती की अधोगती? आणि हा बदल घडवणं आमच्या हातात आहे, आमच्या हातात आहे, बरं का? आज 12-12, 14-14 हजाराचे मोबाईल ज्या मुलांच्या हातात आम्ही देतोय, बिनधास्त देतोय, ठीक आहे, अभ्यासाला दिले पाहिजेत, त्यांच्या कामानिमित्त त्यांना दिले पाहिजेत, पण त्याच हातांमध्ये आम्ही 20 रुपयाची हरिपाठाची मालिका देत नाही, ही खंत वाटते. त्याच हातामध्ये आम्ही एखादा ग्रंथ देऊ शकत नाही, त्याच हातामध्ये एखादा आम्ही ग्रंथ वाचायला त्याला सांगू शकत नाही, ही खंत वाटते, ही खंत वाटते. आणि प्रामाणिकपणे सांगा, माझ्या आई बहिणी या ठिकाणी बसल्यात, तुम्हाला पोथ्या वाचायला आवडतात जास्त की संतांचं चरित्र वाचायला जास्त आवडते? प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही या मंडपामध्ये बसलेले आहात आता, मस्त की बिंदास्त बसल्यात ना? काही टेन्शन आहे तुम्हाला? काय नाही ना? बिंदास्त बसलोय आपण, मस्त ऐकतोय, इथं श्रवण करतोय. आणि आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आहेत मार्केटमध्ये. काय समाजामध्ये प्रत्येक कार्य करत असताना पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही, पुरुषापेक्षा पुढे आहेत, पुरुषापेक्षा पुढे आहेत. बघा ना, सगळ्या क्षेत्रांमध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये बघा, महिला पुढे आहेत. तुम्ही शाळेमध्ये कुठल्याही शाळेत जा आणि विचारा, मुलं पुढे आहेत की मुली? बरं का? तुम्हाला हा अधिकार दिलाय कोणी माहितीये? एक वेळ अशी होती की तुम्ही तुमच्या घराच्या बाहेरही पडू शकत नव्हत्या. मूल आणि चूल, मूल आणि चूल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती नव्हतं. तुम्ही शाळेत जावं, तुम्ही शिकावं, तुम्ही पुरुषाच्या बरोबर असावं, तुम्ही सुद्धा समाजामध्ये कार्य करावं, आणि कधीतरी ऐका, कधीतरी या देशाचं नेतृत्व तुम्ही करावं, ह्याच उद्देशाने तुमच्यासाठी अनेकांच्या शिव्या, अनेकांचं शेण अंगावर घेतलं, अनेक प्रकारचे धके चपेटे सोसल्या, आणि तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, तुम्हाला शाळेत जाण्याचा अधिकार दिला, तुम्हाला या मंडपामध्ये प्रवचन श्रवण करण्याचा अधिकार दिला. कोणी बरं? मला तुमच्या तोंडातून ऐकायचंय. सावित्रीबाई फुले. मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी किती जणींनी वाचले? मला माहितीये तुमचा हातवरती असेल. हर्षलीताई घागस आमच्या, किती जणींनी वाचले बरं सावित्रीबाई फुले? हर्षलीताईने एक हात वरती केला. आता मला सांगा, मार्गशीर्ष महिन्यातल्या पोथ्या किती जणींनी वाचल्यात? मार्गशीर्ष महिन्यातल्या पोथ्या किती जणींनी वाचल्यात? एक राजा ना एक राणी, ना त्याला असा भेटला ना त्याला तसा भेटला, असा काहीतरी चमचमीत असला ना. लोकांना चमचमीत देणारा सध्या तिकडे आहे, आता बातम्यांना तोच आहे. आम्हाला आवडतंय काय? काहीतरी वेगळं वाटलं ना, काहीतरी चमत्कार असला ना, काहीतरी असं मिळेल तसं मिळेल. अरे कर्मावर अवलंबून तुम्ही काय जगताय वागताय ना, याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तिकडे सासूला भुकाचे ठेवता, बिना चहाचे ठेवता, ना इकडे पोथ्या वाचत बसता. लक्ष्मी काय प्रसन्न होणार आणि काय कृपा करणार आहे तुमच्यावर? करेल? ज्याला काही माग नाही ना मूस नाही माऊली. घरी गेल्यानंतर प्रयत्न करा, सांगा नवऱ्याला, तुम्ही बाजारात जाताना एक वेळ मला एखाद्या वेळेला 200 रुपयाची साडी नाही आणली चालेल, पण मला उद्या सावित्रीबाई फुले पुस्तक पाहिजे, मला वाचायचं आहे, वाचायचं आहे मला जनाबाईचं चरित्र वाचायचंय, मला बहिणाबाईचं चरित्र वाचायचंय, मला कान्होपात्रेचं, मला मुक्ताबाईचं चरित्र वाचायचंच आहे. हे रिमोट घेऊन मालिका पाहताना मला सांगा, ते सत्य आहे का?
मालिका पाहून जो आपण काही वेळ खर्च करतोय, जो काही वेळ घालवतोय, खरं आहे का ते? नाव आहे सिरियल बट नॉट रियल. सत्य असतंय का ते? एखाद्या मालिकेमध्ये एखादी आईस असते ना पिकलेल केस लावून, ती दुसऱ्या मालिकेमध्ये ते केस काढते, दुसरं लावते आणि त्याची बायको होते. खरं आहे की खोटं आहे? तिसऱ्या सिरियल मध्ये ती त्याची मेवणी होते, चौथ्या सिरियल मध्ये त्याची बहीण होते. तुम्हाला जर वेळ भरपूर असेल ना, तुमचा टाइमपास जर होत नसेल ना, तर हिताचं चाललंय आपलं, हिताचं. आपला शब्दच तो आहे, सुरुवातच ती आहे. 16व्या वर्षी माऊलींनी आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. आम्ही 60चे झालो तरी अजून ज्ञानेश्वरी आमच्या हाताला लागली नाही. म्हणजे किती आमचा आम्हीच विचार करायला पाहिजे. ज्ञानेश्वरी माऊलींनी कितव्या वर्षी लिहिली? माऊली 16व्या वर्षी लिहिली. का? टाइमपास म्हणून लिहिली का? गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिली, 4-4.5 अभंग दिले, टाइमपास म्हणून दिले. हिताचं कार्य जर आम्हाला करायचं, हितासाठी जर आम्हाला जगायचंय, वागायचं आहे, तर आम्ही आमचा विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिलं, सगळ्यात महत्वाचं, हे काय आहे, ते काय आहे, लोकांनी काय केलं पाहिजे, देव काय, धर्म काय, भक्ती काय, परमार्थ काय, सगळं कळेल. पहिले स्वतःला शोधा, मी कोण आहे. मी सापडला की त्याच्या बाजूला सगळं आहे. मी सापडला ना मौली, त्याच्या बाजूला सगळं आहे. अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे. अहम ब्रह्मास्मी, मी शोधा. तत्त्वमसी, तत्त्वम असी, ते ब्रह्म, ते तत्व, तो देव म्हणजे तू आहे. बसल्या जागेवर ते देवत्व येईल, बसल्या जागेवर तो फरक होईल, बसल्या जागेवर ते परिवर्तन होईल. फक्त आमचा नको असलेले भाग, नको असलेले विषय, नको असलेले विकार, नको असलेल्या वासना आम्ही फेकून दिल्या पाहिजेत, टाकता आल्या पाहिजेत. ज्या दिवशी आम्हाला त्रास देणारे विचार आम्ही फेकून देऊ ना, आमचं आयुष्य बर्बाद करणारे विषय, बर्बाद करणारे गुण, बर्बाद करणारी कर्म ज्या वेळेला आम्ही फेकून देऊ ना, सोडून देऊ ना, त्या दिवशी बसल्या जागेवर आम्हाला देव कळेल. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञा नाम ब्रह्म. प्रज्ञा नाम ब्रह्म. बरं का? आम्हाला कळलं पाहिजे आम्ही काय करावं ते. आता विषय असा आहे की आम्हाला गर्भवासाचं दुःख वाटतंय. त्याला कारण काय? आमचं गणित चुकलं ना, हातचा चुकला ना माऊली, मग तुम्ही आयुष्यभर गणित सोडवा, उत्तर बरोबर येणार नाही. हातचं चुकलं ना, आयुष्यभर गणित सोडवा, उत्तर बरोबर येणार नाही. आमचा हातचा चुकल्यामुळे आयुष्याचं गणित बिघडलं गेलं. ज्या देवाला आम्ही प्रार्थना केली, ज्या देवाकडे आम्ही संकल्प केला, त्याच देवाला विसरलो ना. देवा येतो नि सोडविसी, गर्भवासा चुकवेन पुन्हा नाही येते, सोयीत करीन देवा. हिताचं काय करतोय आम्ही? आम्ही संसार करतो हितासाठी की कशासाठी? आम्ही प्रपंच करतो हितासाठी की कशासाठी? आपुलिया हिता जो असे जागता, जागृत अवस्था पाहिजे, जागता पाहिजे, जागता पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक म्हटलेलं आहे. सत्वगुणाला सुरुवात ही आमच्या राहण्यापासून, वागण्यापासून, जगण्यापासून होते. कुठल्या जागेवर आम्ही बसतो त्याच्यावर सत्वगुण अवलंबून आहे. कोणाच्या जोडीला आम्ही बसतोय त्याच्यावर सत्वगुण अवलंबून आहे. आणि आम्ही काय खातोय याच्यावर सत्वगुण अवलंबून आहे. याच्यावर सत्वगुण अवलंबून आहे. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलोय आपण बरोबर? माऊली काही घेऊन आलोय आपण बरोबर? नाही ना, नाही ना माऊली, काही नाही. जाताना सुद्धा आमच्या बरोबर काही नसणार आहे. जाताना सुद्धा आमच्या बरोबर काही नसणार आहे. महिला स्मशानभूमीपर्यंत येत नाहीत, त्यांना माहिती नसतं की माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाहीत. करगोटा पण नाही, तो सुद्धा कापला जातो. बरं का? स्मशानात जाताना हातपाय बांधले जातात, हात बांधले जातात, पाय बांधले जातात, तेही सोडलं जातंय, त्यालाही मोकळा केला जातो तिथे. ज्ञानचक्षुने जर बघितलं तर बरंच काय घेऊन आलोय आणि बरंच काय घेऊन जायचं आहे.
चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर येताना काही घेऊन आलेलो नाहीत, जाताना काही बरोबर घेऊन जाणार नाहीत. ज्ञानचक्षुने जर बघितलं तर येताना प्रारब्ध बरोबर घेऊन आलोय, संचित बरोबर घेऊन आलोय. क्रियमान कर्म करून आम्हाला काय करायचे, त्याच्यामध्ये वाढवायची की घटवायचं ते आमच्या हातात आहे. मौली, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुमचे शेजारी, तुमचे मित्र, तुमचे आप्तेष्ट, तुमचे नातेवाईक, तुमचे घरचे दारचे जवळचे बाहेरचे कोणीही नसेल, कोणीही जवळ नसेल. मरणोत्तरचा प्रवास हा प्रत्येकाचा एकट्यालाच करावा लागतो, एकट्यालाच करावा लागतो. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुम्ही जण आपले समजताय ना, आपले माझे, ना मुलगा ना बाई ना आई वडील ना बहीण ना भाऊ ना घरचे ना दारचे कोणच नाही. मरणोत्तरचा प्रवास हा एकट्याला करावा लागतो. दादा तुम्ही काय आणि मी काय. पण ज्ञानचक्षुने जर बघितलं, परमार्थिक दृष्टीने जर बघितलं, आध्यात्मिक दृष्टीने जर बघितलं, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये फक्त आमच्या बरोबर येते ते आम्ही आयुष्यभर केलेलं पाप किंवा पुण्य या दोघांपैकी एकच. धर्माचरण केलं असेल, नीतीने वागले असेल, नीतीने जगलं असेल, ताईला ताई आईला आई म्हणाला असाल, आपली जण आपली दुसऱ्याची धन दुसऱ्याची, दुसऱ्याला कोणालाही त्रास होईल असं जर वागलं नसाल, अत्याचार हिंसाचार आणि भ्रष्टाचार जर केलं नसेल दादा, तर 100% तुमच्या गाठीला पुण्य असेल मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. पण अधर्माने वागले असाल, अनितीने वागले असाल, अनितीने जर जगले असाल, नको त्याप्रमाणे स्वैराचार जर केला असाल, स्वतःचा संसार उद्ध्वस्त झालेले दुसऱ्याचाही कसा होईल यासाठी प्रयत्न केले असाल आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्याला जर त्रास होईल अशा प्रकारे जर वागले असाल, तर तुमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुम्हाला पापच भोगावं लागेल, पापच तुमच्या बरोबर असेल. बरं का. जिवंतपणी आम्ही जो धर्म करतोय ना, तो धर्म आमच्या बरोबर असतो. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तो धर्म आम्हाला सहाय्य करत असतो, तो धर्म आम्हाला सहाय्य करत असतो, ते पुण्यकर्म आम्हाला सहाय्य करत असतात. येताना आम्ही प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलो आहोत. क्रियमान कर्म करायचे, त्याच्यामध्ये वाढवायचे की घटवायचं आमच्या हातात आहे. ऐका दादा, जाताना तुमच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाहीत, पण ऐका, तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर तुळशीच्या मालेला धक्का लावायची कोणाची हिंमत नाही दादा. तुमच्या बरोबर जर शेवटच्या वेळेला येत असेल तर पवित्र अशी गळ्यात असलेली तुळशीची माळ, आणि तुळशीची माळ गळ्यात असताना आयुष्यभर तिला साक्षी ठेवून केलेली कर्म ही तुमच्या बरोबर असतात शेवटच्या वेळेला मरणोत्तरच्या प्रवासामध्ये. म्हणून संत नेहमी सांगत असते की तुमच्या गळ्यात जर चेन असेल, गंठण असेल, हार असेल, चपला असेल, साह्यार असेल, अमुक असेल, तमुक असेल, तुमच्या गळ्यात जर सोनं असेल तर चोराची नजर तुमच्यावर राहील. पण तुमच्या गळ्यात जर पवित्र अशी तुळशीची माळ असेल ना, तर पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर असेल, हे विसरू नका दादा. पांडुरंग परमात्म्याची नजर, पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर असेल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विकाला आणि सत्वगुणाला सुरुवात इथून होत असते. गीता भागवत करीती श्रवण, आणि काय अखंड चिंतन विठोबाचे, अखंड नामस्मरण भगवंताचं आम्हाला करायचंय. त्या भगवंताचं स्मरण आम्हाला ठेवायचंय. आम्हाला गर्भवास नकोसा वाटतो, कंटाळा येतोय, दुःख वाटतंय, त्रास होतोय, किळस वाटतंय त्या गर्भवासाची. का? आम्ही स्वतःला विसरलो, आम्ही स्वतःला विसरलो. आता इकडे आपण जगद्गुरु तुकोबांचा जरा विचार करूयात. जो गर्भवास आम्हाला नकोसा वाटतो ना माऊली, काय म्हणतो आम्ही, पुन्हा न ये येथे देवा, परत इथे येणार नाहीत. तेच तुकोबा पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतायत. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. म्हणजे एकीकडे गर्भवासाचं दुःख जर आम्ही बघितलं तर ते दुःख अपार आहे, अपार आहे, खूप दुःख आहे, खूप मोठं दुःख आहे. ते दुःखाचा डोंगर आम्हाला दिसतो. पण तेच जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागत असताना, तेच जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करत असताना काय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. या नरदेहामध्ये आल्यानंतर जर देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल, या नरदेहामध्ये आल्यानंतर तर पांडुरंग परमात्म्या तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल आणि देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल, हे पवित्र
कार्य जर या नरद्यामध्ये आल्यानंतर आमच्याकडून घडत असेल देवा, तर एकदा नाही 1000 वेळा आम्ही गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहेत. कारण या आध्यात्मिक सुखाच्या पुढे, या परमार्थिक सुखाच्या पुढे ते गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीच नाहीये, काहीच नाहीये. हिताचं कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे, झालं पाहिजे, हित साधता आलं पाहिजे आम्हाला. आणि हित जर साधायचं असेल तर दादा, या ठिकाणी भगवंत आम्हाला या 8व्या अध्यायातील आणि 6व्या श्लोकामध्ये मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही ज्याचं स्मरण करताय ना, ज्याची आठवण करताय ना, ज्याचं ममत्व तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालंय, ज्याच्याविषयी आसक्ती निर्माण झाली ना, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला मरणाच्या वेळी आठवतंय, मरणी जयाजय आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून भगवंत म्हणतात, अखंड माझं स्मरण करा, अखंड देवाचं स्मरण करा. का? मृत्यू प्रत्येकाला आहे ना, जावं प्रत्येकाला लागणार आहे ना, जावं प्रत्येकाला लागणार आहे ना माऊली. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न असा एक प्रकरण आलेला आहे बरं का माऊली. धर्मराजाला ज्या वेळेला तहान लागली त्यावेळेला धर्मराजाने आपल्या भावांना सांगितलं पाणी घेऊन या म्हणून. आणि जवळच असलेल्या एका तळ्याजवळ गेल्यानंतर पाण्याला हात लावणार तेवढ्यात अदृश्य शक्ती त्या ठिकाणी आवाज द्यायला लागली, थांबा, पाण्याला हात लावू नका, पहिले माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. आणि माझ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही दिलीत तर तुम्हाला पाणी हे सुखकारक असेल, अन्यथा पाण्याला जर हात लावर तर तुम्हाला जीवाला मुकावं लागेल, मृत्यू ओढवेल तुम्हाला. आणि या अदृश्य शक्तीचा अधिक मनावर न घेता धर्मराजाच्या भावांनी त्या पाण्याला हात लावण्याचा प्रयत्न केला. आणि पाण्याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच ठिकाणी ते मूर्छित पडले. खरं तर हा मूर्छित शब्द मी वापरलेला आहे, तिथे मेले असा शब्द आहे माऊली, बरं का, मृत पावले. बराच वेळ झाला भाऊ येत नाहीत म्हणून धर्मराजा त्या ठिकाणी आले आणि पाहतात तर आपले भाऊ त्या ठिकाणी पडलेले आहेत. पाण्याकडे बघितलं आणि तेवढ्यात त्या ठिकाणी अदृश्य शक्तीने आवाज दिला, हे धर्मराजा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील तर तुझे भाऊ तुला परत जसेच्या तसे परत मिळतील आणि पाणीही तुला पिता येईल, पाणीही तुला घेता येईल. अन्यथा जर प्रश्नाचं उत्तर न देता पाण्याला हात लावला तर जी अवस्था भावांची झाली ना, ती अवस्था तुझी होईल. आणि मग एक 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 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. प्रकरण खूप मोठं आहे, पण त्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी ती अदृश्य शक्ती त्या ठिकाणी धर्मराजाला विचारते, काय म्हणतायत, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. त्यावेळेला धर्मराजा म्हणतायत, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर कुठलं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सत्य असतात. त्या सत्य असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे प्रत्येकाला मृत्यू आहे. यद दष्टम तद नष्टम. जे दिसतंय ते नासतंय, जे जन्माला येतंय ते जातंय, जे निर्माण झालंय त्याला नाश आहे, जे निर्माण झालंय त्याला नाश आहे. आणि असं असताना सुद्धा बरं का, असं असताना सुद्धा प्रत्येक जण जाणार आहे, देहाला नाश आहे, नाशिवंत देह आहे, जाणार आहे, हे सगळं माहिती असताना सुद्धा तन आणि मन असो, आता विषय चेंज होईल नाही तर आपलं काय परिवर्तन नाही, त्याला मुख्य कारण हे आहे, परिवर्तन नाही ना, बदल नाही ना, त्याला मुख्य कारण हे आहे. असो, प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे. यद दष्टम तद नष्टम. जे दिसतंय ते नासतंय. या जगामध्ये जे जन्माला आलंय त्याला मृत्यू ठरलेला आहे. या जगाचा निरोप एक दिवस घ्यावाच लागणार आहे. पण एखादा मरत असताना दुसरा बोलतोय, वाचलो बाबा, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. एखादा मरत असताना एखादा मृत पावला, एखादा गेला की दुसरा जो राहतोय तो काय म्हणतोय माहितीये का, वाचलो बाबा, मी नाही गेलो. पण त्याला हे माहित नाही, आज वाचलो तरी उद्या नंबर आहे, आज जरी राहिलो तरी उद्या नंबर आहे. आजा गेला, पणजा गेला, बाप वसले गेला, देखत देखत नातो पणतो तोही दैसा झाला. दादा, या सृष्टीचा नियम आहे, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आणि म्हणून
आम्हाला गर्भवासाचं दुःख का वाटतंय? कारण आमचं आयुष्याचं गणित चुकलं. संत त्याच मृत्यूकडे मित्र म्हणून पाहतात आणि आम्ही त्याच मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहतो. तुम्ही शत्रू म्हणून पहा, नाहीतर अजून कसेही पहा, मृत्यू तुम्हाला कधीही सोडणार नाही. मृत्यू कधीही सोडणार नाही तुम्हाला, बरं का माऊली. आणि म्हणून जर आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे, शेवटच्या वेळेला जर भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, तर मला सांगा, वर्षभर ज्याने अभ्यासच केला नाही, परीक्षेच्या वेळेला काय लिहिल बरं तू? वर्षभर ज्याने अभ्यासच केला नाही, सांगू का, जो वर्षभर अभ्यासच करत नाही ना, त्या विद्यार्थ्याला परीक्षाच नाही येईल तर बरं आहे असं वाटतंय. पण वर्षभर ज्याने प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे ना, तो परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतो. काही लोक काय म्हणतात माहितीये का? तुम्ही परमार्थ करता, तुम्ही देव करता, तुम्ही देवाचं नामस्मरण करता, तुम्ही धर्म कार्य करता, तुम्ही देव कार्य करता. आम्ही काहीच करत नाही, आम्ही काहीच करत नाही, आम्ही मरणार आहेत. आणि तुम्ही काय, तुम्ही काय जगणार आहेत का? नाही दादा, मृत्यू तर प्रत्येकाला आहे. हे जग सर्वांना सोडावं लागणार आहे. त्याच्यातून देवही वाचले नाहीत, संतही नाहीत, आणि साधूही नाहीत, आणि ऋषी मुनी सुद्धा नाहीत. प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. श्वास संपलेला आहे पण जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. खोट मध्ये टेकलेला आहे, 2-4 वेळा खाटेच्या खाली उतरवलाय, जातो की काय समजून? जात नाही म्हणून परत खाटेवर ठेवला. पोरी 3-3 टाइम बघून गेल्या, नातेवाईक 2-2, 3-3 टाइम बघून गेले, कारण त्यांना निरोप गेला का आता काही बाबाचं खरं नाही, मग त्यांना यावंच लागतंय ना. अशी अवस्था असताना, अशा प्रकारे त्याचा ध्येय पडलेला असताना जर तो पोरांना सांगत असेल का खालचा माल जर ते विकायला काढला तर सोडू नका, काय याचं जगणं संपलंय, आयुष्य संपलंय, जगणं बाकी आहे. आयुष्य संपलंय याचं, बरं का, पण जगणं बाकी आहे. याला काय म्हणतात माहितीये का? मृत्यू. आणि मोक्ष कशाला म्हणतात? ज्याचं आयुष्य बाकी असताना सुद्धा जगणं संपलंय. ज्याचं आयुष्य बाकी असताना सुद्धा जगणं संपलंय. आता जगणं संपलंय म्हणजे मी या व्यासपीठावरून अगदी अभिमानाने सांगतोय असं नाही, किंवा एक मोठेपणाने सांगतोय असं नाही. पण ज्या ज्या वेळेला देवाच्या पुढे प्रार्थना करायची आणि हात जोडून विनंती करायची वेळ येते ना, काहीतरी मागायची वेळ येते ना, त्या वेळेला आम्ही देवाकडे एकच मागतो, देवा, धर्म कार्य करताना, देव कार्य करताना जर मृत्यू आला तर आमच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. आज पण येईन, आता पण येईन का? कारण सांगतो तुम्हाला. इथे बघा या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे? तेवी जितीने अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फारव लागे, मरणी जया जे आठवे, तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काही वेळेला माणूस ठरवून करतोय नामस्मरण देवाचं, पण ठरवून नामस्मरण करत असताना सुद्धा कधी काय आघात येईल, कधी काय कुठला विचार आयुष्यामध्ये स्पर्श करील सांगू शकत नाही. आणि एखाद्या विचाराने स्पर्श केला आणि त्याच वेळेला नामस्मरण तुटलं गेलं, काहीतरी भलता विचार आला आणि त्याच वेळेला जर त्याने या जगाचा निरोप घेतला तर आयुष्यभर केलेला अभ्यास फुकट. मौली, मी स्वतः अनुभवलेली एक गोष्ट आहे. उत्तरकऱ्यांच्या निमित्तानं माझं प्रवचन होतं त्या ठिकाणी. 43व्या वर्षी त्या दादाने निरोप घेतला. पणजोबा त्याचे आध्यात्मिक, पणजोबा परमार्थिक विचाराचे, आजोबा कीर्तनकार, वडील कीर्तनकार. जे आजोबा कीर्तनकार आहेत त्या आजोबांना वाटावं ना की माझा नातू सुद्धा कीर्तनकार असावा. जे वडील कीर्तनकार आहेत त्यांना सुद्धा वाटावं ना की माझा मुलगा कीर्तनकार असावा. 5वीला त्याला, इयत्ता 5वी पासून त्याला आळंदीच्या शाळेमध्ये आश्रमात टाकलं.
10वी पर्यंत राहिला, 6 वर्षामध्ये मृदुंगम आणि मस्तकी गायनाचार्य झाला, कीर्तन करायला लागला. दादा 11वीला ज्या वेळेला तो इकडे आला त्यावेळेला कीर्तन करायला लागला, 2-4 कीर्तन केली आणि चांगले चांगले महाराष्ट्राला मृदुंग मणी म्हणून वाजवायला न्यायला लागले त्या ठिकाणी. पण 11वीला मित्र बदलले, 12वीला मित्र बदलले, कॉलेजला जसे मित्र बदलले दादा तशी वाईट संगती झाली, वाईट सवय लागली आणि अशी वाईट सवय लागली की कधी व्यसनाधीन झाला पत्ता लागला नाही. व्यसनाधीन होऊन त्याने त्याच्या वयाच्या 43व्या वर्षी निरोप घेतला. ही हिस्ट्री ज्या वेळेला त्याचे वडील सांगत होते ना, त्यांच्या डोळ्याच्या पाणी थांबत नव्हतं, अश्रू थांबत नव्हतं.